रायगड जिंकला तर कन्नड संघाला चान्स आहे, परंतु समोर पुणे मनपाचं आव्हान आहे. पुणे मनपा संघाला जिंकावंच लागेल. त्यांना जर क्वालिफाय व्हायचं असेल तर जिंकावंच लागेल. आणि रायगड संघ यानंतर इथून पुढे खेळेल ते कन्नड संघासाठी. मात्र या मॅच मध्ये थोडीशी रंगत वेगळीच आहे. कन्नड संघ आता रायगड संघाच्या खांद्यावरती बंदूक ठेवून लढेल, कारण त्यांचे सगळे जे आहे योद्धे आता मैदानाच्या बाहेर आहेत आणि त्यांच्या जागेवरती रायगड संघ इथून पुढे कन्नड संघासाठी प्रयत्न करेल. मात्र पुणे तिथे काय उणे मित्रांनो, पुणे संघ देखील जोराने या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आपली जान जीवाचं रान करताना पाहायला भेटणार आहेत. या दरम्यान एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. डेंजर झोनच्या बाजूने क्षेत्ररक्षक फेकी करेल, मात्र या दरम्यान 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 28 धावा. खरं तर रायगड संघ जिंकावं म्हणून आता कन्नड संघाने आपले देव पाण्यामध्ये ठेवले असतील आणि रायगड संघाच्या विजयासाठी कन्नड संघ मात्र इथे आपण पाहतोय देवाकडे प्रार्थना नक्कीच करेल. 28 धावा धावफलकावरती आहेत. शॉर्ट पिच चेंडू कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय, पाणी मागे क्षेत्ररक्षक बॉल वरती येतोय. या दरम्यान एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. ओकार नकार हा ना तू मेमे, इथे मात्र एकच धाव. एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे 29 धावा. 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धाब्यांचं लक्ष. किरण चौरे सर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. 2 विकेट किरण सरांच्या खात्यामध्ये आहेत. मात्र मॅच थोडीशी फसलेली आहेत, ती बाहेर काढायची, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. काव कॉर्नर मध्ये हा झेल ड्रॉप. कॅच पण सुटला आणि 2 धावा देखील आपण पाहतो या ठिकाणी बहाल केल्या जातात. ये क्या छुटा या मैच छुटा है, ये तो आने वाला समय हमें बताएगा. 2 धावा या ठिकाणी मिळतील. 31 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा कॅच पकडणं फार गरजेचं होतं. प्रयत्न नक्कीच केले, मात्र तो प्रयत्नांचा परमेश्वर पाहायला भेटला नाही. मित्रांनो प्रयत्न करीत राहा, एक दिवस तो प्रयत्नांचा परमेश्वर नक्कीच भेटेल, कारण प्रयत्नांती परमेश्वर. प्ले अँड मिस, डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. आव्हान आपण पाहतोय अजून एकदा. समीकरण मात्र बदल. 20 बॉल आणि 33 धावा. इथे गोलंदाजाला मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. जास्तीचे प्रयत्न पुणे संघाला नक्कीच विजय मिळवून देऊ शकतात. रायगड संघ मात्र आपण पाहतोय लॉफ्ट केलेला हा स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक बॉल खाली, झेल पुन्हा एकदा ड्रॉप. एकेरी दुहेरी धावा घेत असताना धावफलकाला मात्र हलताना डुलट ठेवण्याचं काम धोडही फलंदाज बखूबी निभावत आहेत. धावफलक 2च्या मदतीने जाईल पुढे. 33 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 बॉल आणि 31 धाब्यांची गरज. रिक्वायरमेंट जर पाहिलं तर 9.79, अर्थात 9 ते 10 धावा प्रति षटकामागे तुम्हाला विजयासाठी या ठिकाणी आवश्यक आहे. रायगड संघटना मात्र अजूनही हार मानलेली नाहीये. स्पर्धेतून बाहेर पडलो तरी हरकत नाही, मात्र जाता जाता एखाद्या संघाला चांगला धक्का देऊ शकतात. अर्थात पुणे संघाची हानी होऊ शकते इथे जर पराभूत झाले तर. ओ सुरू एक चेंडू, टप्पा खाल्यानंतर चेंडूने काटा बदलला, हरकत केली बॉलने खेळपट्टीवरती. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू आपण पाहतोय आणि षटक देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 गडी बाद 33 धावा धावफलकावरती आहेत. तर पुढच्या 18 बॉल मध्ये 31 धाब्यांची गरज आहेत. निर्धाव चेंडू, थोडासा प्रेशर, थोडासा दबाव निर्माण. इथे डॉट चेंडू देखील खूप महत्वाचे काम करणार आहेत. निर्धाव चेंडू थोडासा प्रेशर, थोडासा दबाव निर्माण करणार आहेत. ओ कव्हरच्या डोक्यावरून हा फटका आपण पाहतोय. झेल पुन्हा एकदा ड्रॉप. पकड़ो कैच दोस्त तो जीतो मैच, अगर छूटा कैच तो फिर गई मैच. कॅचेस विन द मॅचेस. 2 कॅच आतापर्यंत पुणे संघाकडे ड्रॉप झालेले आहेत. हे 2 कॅच म्हणजे फार महत्वाचे होते. 41 धावा धावफलकावरती.
स्टेप आउट करून हा फटका आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने खेळला गॅप मध्ये चेंडू सीमारेषेला भेदून सीमारेषा पार चौकार. पावनी मोका हा मारला चौकार. शासन मान्य लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा श्री योगेश देशमुख यांच्या वतीनं खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. 12 धावा आपण पाहतो आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केल्या गेल्यात. कॅच सुटला आणि त्यानंतर हा चौकार. हा फटका मिड विकेटच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी चौकार. पावनी मोका हा मारला चौकार. शासन मान्य लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा श्री योगेश देशमुख यांच्या वतीनं खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. कन्नड संघाचा आपण पाहतोय आता मैदानाच्या बाहेर जो जल्लोष चालू आहे. खरं तर त्याला कळून चुकलंय की काय. 12 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज विजयासाठी. पाहूयात मॅच अजून संपली नाहीये. कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला सांगत चला की शर्यत अजून संपली नाही, अजून आम्ही जिंकलो नाही. स्टेप आउट करून हा फटका कव्हरच्या दिशेने खेळलाय. 1 धाव या ठिकाणी येईल. मित्रांनो हे क्रिकेट आहे. क्षणार्धात होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. अनिश्चिततेचा परिपूर्ण खेळ म्हणजे क्रिकेट आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये कधीच खचून जाऊ नका. कदाचित शेवटचा क्षण तुमच्या बाजूने असू शकतो. नियतीचा खेळ अजून कोणाला कळला नाही, कारण हे क्रिकेटचं मैदान आहे. येथे हातातोंडाशी आलेले सापडे देखील आपण कित्येक वेळा पराभूत होताना पाहिलेत. त्यामुळे या मॅच मध्ये कुठला संघ जिंकेल हे अजून सांगता येणार नाहीये. हा चेंडू हवेमध्ये. ओहो इथे बॅड लक म्हणावा लागेल आणि चेंडू पोहोचला सीमारेषा पार चौकार. चोपन्न धावा धावफलकावरती. मनपा पुणे संघाला आता इथून पुढे प्रवास जो आहे तो अवघड आहे आणि हा फटका सीमारेषेच्या बाहेर षटकार. डूबे तो डूबे, पुणे टीम को साथ लेके डूबे. रायगड संघ आपण पाहतोय स्पर्धेच्या बाहेर गेलाय. मात्र जाता जाता मी अगोदर सांगितलं एका चांगल्या संघाचा देखील ते इथे फडशा पाडून बाहेर जाणार आहेत. 8 चेंडू आणि 3 धावा. आणि 3 धावा. आणि दरम्यान आपण पाहतोय हा विनिंग स्ट्रोक मॅचला मात्र संपेल. रायगड संघाचा विजय पुणे संघाला मात्र या ठिकाणी मात देत कन्नड संघ मात्र क्वालिफाय होईल की नाही. कन्नड संघ आपण पाहतोय पुढच्या फेरीमध्ये दाखल.